पूर्वीची लग्न अशा पद्धतीने व्हायची आणि त्यावेळेला मुलीचं वय किंवा मुलगा मुलगीला बघायला जात नव्हता. आता बघा महत्वाचा विषय मला काय आठवलं माहितीये का, मुलगा मुलगीला आणि आजही मला अजून परत तुम्हाला काय सांगायचं माहितीये का, मुलगा मुलगीला बघायला जातच नव्हता त्यावेळेला, काही संबंध नव्हता. पूर्वी मुलीच्या वडिलांनी किंवा आईनं भावाचा जाऊन उमरा तिला मुलगा झाला की मुलं व्हायच्या अगोदर ठरायचं, ते मुलं व्हायच्या अगोदर लग्न बहिणीचं झालं. आता तुमच्याकडे इकडे करतात का नाही कुणा आडीश्री ओलंडत्यात वगैरे, उंबऱ्यावर आलिश्री ठेवायची, मग ती मुलीनं ढकलायची, मग ती लक्ष्मी घरात आली म्हणायचं नाही का, म्हणजे आता सुद्धा ती प्रतिष्ठा आहे सगळीकडे. मग त्या काळात कसं असायचं माहितीये का, त्यानं जाऊन सारवायचं त्यावेळेला ती विचारते माझ्या पोरग्याला पोरगी दिशील का, त्यात तिची भावानं बहिणीला विचार, मुलाची बहीण आत असते ती अडवायला, मुलाची बहीण आत असत्या, ती त्या आपल्या भाऊजाईला विचारते, ननंद भाऊजाईला, मग माझ्या मुलाला तुझी मुलगी दिशील का, मग ते देतो म्हणते बरं का, मग देतो म्हणते. म्हणजे हे वचन, पहिली वचनं पाळत होती, बरोबर, वचनाला बटा लावत नव्हती आणि वचन हे वचनच राहत होतं. आजही सत्य, उद्याही सत्य आणि कालही सत्य होतं, असं वचन होतं. पण आता कसं, आणि त्यावेळेला ते हुंबरा सारवणं म्हणजे त्या हुंबऱ्यावर जाऊन बसायचं आणि तुला मुलगी झाली की माझ्या मुलाला तू दिली मी करणारच. मग इकडं मुलगी झाली का नाही की तेव्हापासून तुझ्या भावाच्या मुलगाला द्यायची आहे, ते भावाच्या मुलगाला ठरलं आणि ती 8, 9, 10 वर्षे झाली की लग्न करून टाकायची, ती लग्न करून टाकायची आणि मग तेव्हापासून त्यांचा तो संसार चालायचा. पहिली लग्न पहिले अगदी लहान म्हणण्यापेक्षा काय मुलींची लग्न म्हणजे माझ्या बघण्यात 1.25 वर्ष 1.5 वर्षाच्या मुलीची लग्न लावलेली आहेत, असं मी बघितलंय स्वतः. मग त्या काळापासून ती मुलगी तिकडे काय राहायला नसायची, ती माहेरातच असायची. आणि नंतर मग ज्या वेळेला तिचं डोकं कवा उघडायचं माहितीये का, ते मुलगा वगैरे ती गेलीत की मग याला बातमी असायचीच घरनं, बाबा आता माझं लग्न झालंय, अमकं झालंय तमकं झालंय, ते डोरलं वगैरे गाळ्यात असायचं. मग ती काय मुली चिडवायच्या त्यावेळेला, तो विषय होता. पण तरी सुद्धा ती सुंदरता होती त्याच्या वेळेला. आणि ती मुलगी तेवढ्या आई वडिलाच्या वचनावर नांदायची तिथे. मग ती कधी 6 वर्षाचं झालं मग ती कुठं असायची, माहेरीच असायची. सासरी कधी किती वर्षात, 13-14 वर्ष, 12 वर्षात ती न्यायचीच आपल्या सासरीला, सासऱ्याला न्यायचीच, ती ठरलेलंच असायची. 12 वर्षांनी तिला सासऱ्याला न्यायचीच.